आणि आपण पुढचा क्रीडांगणावरती हा कार्यक्रम लगेचच सुरू करतो आहोत, ज्यामध्ये सहभाग आहे पद्मश्री उदय देशपांडे आणि पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर यांचा. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने हे जे संमेलन घेतलं जातं, यामध्ये साहित्याबरोबरच जगण्याच्या अनेक गोष्टींना स्पर्श करणारं, मग त्या अर्थकारणापासून राजकारणापर्यंत आणि समाजकारणापासून क्रीडा विश्वापर्यंत अनेक विषयांचा समावेश जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या प्रत्येक संमेलनामध्ये असतो. तसंच हे आधारवड हे असं सत्र आहे की ज्यातनं वेगळ्या विषयांवरती समाजाने हाक न मारता ओ देणारी काही स्वयंप्रेरित मंडळी असतात, त्यांचं सत्र आपण आवर्जून दरवर्षी कार्यक्रमामध्ये ठेवतो. यावर्षीच्या निमित्ताने या तिघांच्या कार्याचा परिचय आपल्याला झाला. या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत आपण पुढच्या क्रीडांगणावर या कार्यक्रमाकडे वळतो आहोत. किशोर पेटकर हे आपल्या सर्वांच्या वतीने पद्मश्री उदय देशपांडे आणि पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर यांच्याशी संवाद साधतील. क्रीडांगणावर या सत्रासाठी निमंत्रित करेन मी श्री किशोर पेटकर, जे या सत्राचे संवादक आहेत. आपण कृपया व्यासपीठावरती यावं. श्री उदय देशपांडे आणि श्री ब्रह्मानंद शंखवाळकर दोघेही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेले दोन मान्यवर. पद्मश्री उदय देशपांडे आणि पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर यांनाही दोघांना आपण टाळ्यांच्या गजरात दोनही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आपल्या मान्यवरांचं स्वागत करूया. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित उदय देशपांडे आणि ब्रह्मानंद शंखवाळकर. क्रीडांगणावर असं सत्र आपलं यापुढचं आहे, ज्याचे संवादक किशोर पेटकर आपल्या समवेत आहेत. मी या तीनही मान्यवरांचं मनापासून स्वागत करते आणि किशोर पेटकर सर, तुमच्याकडे पुढची संवादाची सूत्र देते. नमस्कार. क्रीडांगण या कार्यक्रमात समस्त मराठी बंधू भगिनींनो तुमचं मी स्वागत करतो. आमच्या समवेत दोन पद्मश्री आहेत, श्री उदय देशपांडे सर, मल्लखांबात त्यांचं मोठं योगदान आहे, आणि आमचे गोमंतकीय भारतीय संघाचे माजी कर्णधार, फुटबॉल कर्णधार पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर, या दोघांचं मी स्वागत करतो. सुरुवातीला मी उदय देशपांडे सर यांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो संवादाला सुरुवात करण्यापूर्वी. उदय देशपांडे सर यांना मल्लखांब विश्वगुरू असं संबोधलं जातं. ते सुप्रसिद्ध प्रशिक्षक आहेत. 100 वर्ष ज्याला इतिहास आहे अशा अग्रगण्य आद्य शारीरिक शिक्षण संस्था श्री समर्थ व्यायाम मंदिर, जी दादर मुंबईत आहे, तिचे ते मानद सरचिटणीस मुख्य प्रशिक्षक आहेत. देशपांडे सर विश्व मल्लखांब फेडरेशनचे संस्थापक संचालक व मानद सचिव असून आपल्या नेतृत्वाखाली 2 मल्लखांब जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये 15 देशांनी सहभाग घेतला. विविध देशात राष्ट्रीय मल्लखांब महासंघ स्थापन करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. 73 वर्षी देशपांडे सर आजही मल्लखांब खेळाचा प्रसार आणि प्रगतीसाठी मोठ्या उमेदीने सक्रिय आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 2024 साली त्यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. देशपांडे सर सीमा शुल्क केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात नोकरीला होते. 2013 मध्ये ते उपायुक्त पदावरून निवृत्त झाले. बालपणापासून कुस्ती मल्लखांबाची त्यांना आवड होती. देशपांडे सर यांनी मल्लखांब या खेळाच्या संवर्धनासाठी आपला वैयक्तिक वेळ, बहुमूल्यचा वेळ अर्पण केलेला आहे. त्यांनी मल्लखांबाचा सतत ध्यास घेतला. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती पुरस्कार आयोजक म्हणून, दादोजी कोंडदेव पुरस्कार उत्कृष्ट प्रशिक्षक, तसेच महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं. मल्लखांब भारतीय मातीतील श्रेष्ठ खेळात क्रांती घडवलेले महान व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख असून आज आपण अशा महान व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत. आपले दुसरे मानकरी आजचे पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर. भारतीय फुटबॉलमध्ये गोलरक्षकात जे महान गोलरक्षक गणले जातात त्यांच्यात ते अग्रभागी आहेत.